interview and interviewing techniques. Means how to face an interview as well as how to conduct one, or how to face an interview as well as how to arrange one. Okay, इंटरव्ह्यू कसा घ्यायचा आणि इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, हे दोन्हीही आज आपल्याला पाहायचं आहे. Since we have very less time, we will not waste more. Okay, interview and interviewing skill. We must know that interview is undertaken or is arranged to select one person or very few persons from many. ओके, खूप सारे लोक किंवा कॅन्डिडेट्स असतात आणि त्या खूप साऱ्या कॅन्डिडेट्स पैकी एक किंवा काही कॅन्डिडेट्स हे सिलेक्ट करायचे असतात कुठल्या तरी कामासाठी. ओके, द पर्पज ऑफ इंटरव्ह्यू कॅन बी अन अकॅडमिक और जॉब. ओके, इन केस ऑफ अकॅडमिक इंटरव्ह्यू जर असेल तर त्याचा मेन पर्पज काय असते, तर टू चेक इफ दॅट कॅन्डिडेट इज सुटेबल फॉर ॲडमिशन और नॉट. ओके, जर एखाद्या फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल की मोठ्या संस्थेमध्ये किंवा खूप फेमस अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी ॲडमिशनच्या पूर्वी तुमचे इंटरव्ह्यूज घेतले जातात. ओके, आणि त्या इंटरव्ह्यूजमधून हे डिसाईड केलं जाते की वेदर यू आर सुटेबल, तुमचे त्या ॲडमिशनसाठी योग्य आहात का. त्याचबरोबर जॉब इंटरव्ह्यू सुद्धा असतात, हे तुम्हाला माहीतच आहे. आपल्याला जास्तीत जास्त परिचय आपला जॉब इंटरव्ह्यू सोबत असतो. आणि इथं काय चेक केलं जाते किंवा व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट इंटरव्ह्यू, तर टू चेक इफ दॅट कॅन्डिडेट इज सुटेबल फॉर द जॉब. ओके, ज्या जॉबसाठी तो इंटरव्ह्यू आहे त्या जॉबसाठी ज्याचा इंटरव्ह्यू घेतला जात आहे तो व्यक्ती सुटेबल आहे का. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यूड बाय वन ऑर अ पॅनल, म्हणजे हा जो इंटरव्ह्यू आहे तो एका व्यक्तीने घेतला जाऊ शकतो किंवा कधी कधी त्या इंटरव्ह्यूचा पॅनल सुद्धा असतो. म्हणजे एक व्यक्ती पण घेऊ शकतो इंटरव्ह्यू किंवा काही लोक मिळून, ओके, एका त्या इंटरव्ह्यूचा ग्रुप मिळून सुद्धा इंटरव्ह्यू घेऊ शकतात. तुम्हाला माहीत असेल की इंटरव्ह्यूची प्रोसेस काय असते. जनरली आधी ॲडव्हर्टाइजमेंट येते. ॲडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर वी हॅव टू रिस्पॉन्ड टू दॅट ॲडव्हर्टाइजमेंट इन द फॉर्म ऑफ ॲन ॲप्लिकेशन. ओके, तुम्हाला माहितीच आहे, आपण शिकलेलो जॉब ॲप्लिकेशन काय असते ते जॉब ॲप्लिकेशन लिहायचे असतात. जॉब ॲप्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंटला रिस्पॉन्स म्हणून ॲप्लिकेशन लिहिल्याच्या नंतर त्या ॲप्लिकेशनला स्क्रीन केलं जाते किंवा त्यांची छाननी केली जाते. स्क्रीनिंग करणं किंवा स्क्रुटिनी करणं म्हणजे छाननी केली जाते. आणि ते छाननी केल्याच्या नंतर त्यामधून कुठले कॅन्डिडेट्स हे सुटेबल असू शकतात, फक्त अशाच कॅन्डिडेटला तर इंटरव्ह्यूचं कॉल लेटर पाठविलं जाते. ओके, आणि नंतर मग इंटरव्ह्यू त्याचा घेतला जातो त्याच कॅन्डिडेटचा ज्यांना तुम्ही तो कॉल लेटर पाठवलेला आहे अशांचा. ओके, या व्यतिरिक्त देर इज अनदर टाईप ऑफ इंटरव्ह्यू अँड दॅट इज, ठीक आहे. तर दुसऱ्या प्रकारचा इंटरव्ह्यू कोणता असतो, तर दॅट इज डायरेक्ट इंटरव्ह्यू और वॉक इन इंटरव्ह्यू. तुम्ही बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये ॲड पाहत असाल की तिथे सांगितलं असतं की वॉक इन इंटरव्ह्यू. आणि वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊ शकता आणि इंटरव्ह्यू फेस करू शकता. ओके, जॉब ॲप्लिकेशन आधी पाठवण्याची गरज नाही, समोर तिथं जॉब ॲप्लिकेशन देऊ शकता आणि तिथंच तो इंटरव्ह्यू पण घेतला जातो. ठीक आहे. तर या इंटरव्ह्यूच्या वेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी रिक्वायर्ड असतात. ओके, जनरली you must have a CV because they will go through that CV and accordingly they will ask the questions. जे काही तुम्ही CV म्हणजे करिक्युलम व्हिटे म्हणजेच बायोडाटा आपल्या साध्या शब्दामध्ये. तर हा बायोडाटा वाचून त्यावर जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन दिली असेल त्याच्याशी रिलेटेड ते प्रश्न विचारतात. ओके, ॲट द सेम टाइम दे विल आस्क अस टू प्रोड्यूस द सर्टिफिकेट्स ऑर द टेस्टिमोनियल्स. जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत, जे काही आपले सर्टिफिकेट्स आहेत, जे आपण CV मध्ये मेन्शन करतो तर ते दाखवायला पण सांगतात इंटरव्ह्यूमध्ये. तर ते तिथे आपल्यासोबत असावेत जेणेकरून त्यांनी जर डिमांड केली तर यू कॅन शो दे. याचबरोबर इंटरव्ह्यूचे 2 प्रकार असतात हे तुम्हाला माहीत आहे. एक फेमस आहे तो म्हणजे फेस टू फेस इंटरव्ह्यू, त्याला आपण आमने सामने किंवा समोरासमोरचा इंटरव्ह्यू म्हणू शकतो. अँड द सेकंड वन विच इज रिसेंटली बिकम पॉप्युलर, तो आहे ऑनलाईन इंटरव्ह्यू. ओके, आणि ऑनलाईन इंटरव्ह्यू कशाच्या माध्यमातून चालतो, तर टेलिफोनच्या माध्यमातून चालतो. सेलफोन किंवा टेलिफोन मीन्स लँडलाईन, सेलफोन मीन्स आपले मोबाईल,
आणि व्हिडिओ मीटिंग ॲप, जसं आज जो आपण क्लास घेत आहोत हे कशावर आहे आधारित, तर एक व्हिडिओ मीटिंग ॲपच्या माध्यमातून आपण हा क्लास घेत आहोत. तर अशा ॲपच्या माध्यमातून सुद्धा इंटरव्ह्यू चालतात. ठीक आहे. आणि हे आजकाल कसं आहे, लोक ऑलरेडी एका जॉबमध्ये असतात. ओके, बट दे वॉन्ट टू लिव्ह दॅट जॉब अँड जॉईन समव्हेअर एल्स. मग अशा वेळेस त्यांना लिव्ज मिळत नाहीत, सुट्ट्या मिळत नाहीत. आणि मग त्यावेळेस ते काय करतात, अशा टायमिंगमध्ये इंटरव्ह्यू सेट करतात, अर्धा तास, 1 तास वगैरे, म्हणजे की तो आपल्या जॉबवरही जाऊ शकतो, कामही करू शकतो आणि इंटरव्ह्यू पण फेस करू शकतो. ओके. नाऊ व्हॉट इज कन्सिडर्ड इन दॅट इंटरव्ह्यू? ओके, कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये ग्राह्य धरल्या जातात. द फर्स्ट इज गुड अकॅडमिक बॅकग्राऊंड और गुड अकॅडमिक रेकॉर्ड. ओके, तुम्हाला शैक्षणिक फील्डमध्ये तुम्ही काय काय अचीव्ह केलं याला खूप महत्त्व असतं. विशेषतः तुमचं पर्सेंटेज, तुम्ही कुठे पार्टिसिपेट झाला असाल तर त्या पार्टिसिपेट्स झालेल्या गेम्स किंवा कल्चरलचं नाव, अवॉर्ड्स वगैरे वगैरे यालाही खूप महत्त्व असतं. त्याचबरोबर सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, तुम्ही ती तशी कशा पद्धतीनं फेस करत आहात, काय उत्तरं देतात. ओके, दॅट इज रिव्हिल्ड थ्रू युअर सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, तुमचा कॉन्फिडन्स तिथे दिसून येतो. तुम्ही कॉन्फिडंट असाल तर त्यालाही खूप महत्त्व आहे. तुम्हाला खूप चांगलं उत्तर येत असेल, पण ते उत्तर देताना जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर त्याचा निगेटिव्ह परिणाम तुमच्या इंटरव्ह्यू पडू शकतो. त्याबरोबर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जरी ती गोष्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही त्याला निगेटिव्ह कॉमेंट करू शकता, परंतु जो एंड आहे तुमच्या ॲन्सरचा तो एंड नेहमी पॉझिटिव्हच असावा. म्हणजे आज जरी एखादी सिच्युएशन खराब असेल, जसं की आता कोरोना व्हायरसमुळे सगळं प्रॉब्लेम्स आहेत, पण त्याचा एंड, ॲन्सरचं एंड करताना तुम्ही असं काहीतरी सांगायला पाहिजे की त्याच्यामधून पॉझिटिव्ह ॲन्सर आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल कोविड-19मुळं खूप सारं डिस्टर्ब झालं. ओके, बट स्टिल वी बिकम फॅमिलियर विथ टेक्नॉलॉजी. ओके, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हांटेज ऑफ दिस कोविड-19. ओके, एक जोक पण तुम्ही वाचला असेल की शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती कोणी घडवून आणली, तर UGCने नाही, रुसाने नाही, ओके, एज्युकेशनल बोर्डने नाही, तर मग कोणी घडवून आणली, तर कोरोनाने. तर अशा पद्धतीचं तुम्ही एखादं पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. ओके, निगेटिव्ह पण सांगायचा, पण शेवट मात्र पॉझिटिव्हने करायचा. त्यानंतर सब्जेक्ट नॉलेज. ओके, ज्या इंटरव्ह्यू कशाशी रिलेटेड आहे तर त्याचं सब्जेक्ट नॉलेज यू मस्ट हॅव. ओके, तुम्हाला जर टीचिंग करायची असेल तर कुठला सब्जेक्ट शिकवणारा त्याचं सब्जेक्ट नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. तुम्हाला जर क्लर्कची पोस्ट असेल तर तुम्हाला क्लर्कचं जे काही काम असतं त्याचं नॉलेज पाहिजे. ओके, हे पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स. ओके, इफ यू वॉन्ट टू अ जॉब ऑफ मॅनेजर अँड इफ यू आर ऑलरेडी अन एक्सपिरियन्स ऑफ अ मॅनेजर, देन यू विल बी प्रिफर्ड. तुम्हाला जास्त पसंती दिली जाईल, तुमचा प्रिफरन्स जास्त दिला जाईल. ओके, तर हे या गोष्टी याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये कन्सिडर करतात. ओके, जनरली इंटरव्ह्यू कॅन बी डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. ओके, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्टला आपण प्रिलिमिनरी म्हणू शकतो, म्हणजे सुरुवात. आणि प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूमध्ये काय चालतं, तर मे आय कम इन वगैरे मध्ये आल्याच्या नंतर त्यांना ग्रीटिंग्स. ओके, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग जे काय असेल ते, गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. ओके, किंवा गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग सर्स वगैरे वगैरे. त्यानंतर ते तुम्हाला बसायला सांगतील. ओके, त्यानंतर तुमचं पर्सनल नाव विचारतील किंवा स्वतःबद्दल थोडंसं इंट्रोड्यूस करा म्हणतील. तर हे झालं सुरुवात. ओके, देन मिडल. इंटरव्ह्यूचा मिडल पार्ट काय असतो, तर तुम्हाला स्वतः तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केली जात नाही. तर तुम्हाला कुठल्या जॉबसाठी तिथे बोलावलेलं आहे, त्या जॉबचे स्किल्स किंवा त्या जॉबचं नॉलेज, त्या जॉबबद्दलचे एक्सपिरियन्स तुमच्यात आहे का, दॅट इज टेस्टेड. ओके, तर त्याच्याबद्दलचे प्रश्न असतात याच्यामध्ये. ओके, हा मेन पार्ट असतो इंटरव्ह्यूचा. पण असं म्हणू नका की फक्त मधल्या पार्टमध्ये चांगलं परफॉर्म करायचं आणि दुसऱ्या 2 पार्टमध्ये परफॉर्म करायचं नाही. तर तिन्ही पार्टचं ओव्हरऑल इम्प्रेशन पडत असतं. आणि लास्ट पार्ट, ज्याला आपण कन्क्लुजन म्हणू शकतो, कन्क्लुडिंग पार्ट. ओके, त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ रिमार्क्स दॅट सिग्नल द एंड ऑफ इंटरव्ह्यू. ओके, त्याच्यामधून कळतं की आपल्याला आता इंटरव्ह्यू संपला, हे याचा एक अंदाज येतो आपल्याला. आणि त्याचा अंदाज तुम्ही कशाने घेऊ शकता, तर थँक्यू, थँक्स वगैरे वगैरे म्हटलं जातं, की किंवा यू मे गो नाऊ. ओके, इट्स ओके, वी विल सी नेक्स्ट टाईम. ओके, सी यू नेक्स्ट टाईम वगैरे असे काहीतरी कॉमेंट्स होतात.
आणि याच्यावरून आपल्याला कळतं की आता आपला इंटरव्ह्यू संपलेला आहे. ठीक आहे. किंवा ते विचारतं की इफ यू हॅव एनी क्वेरी यू कॅन आस्क वगैरे. तर असं समजून जायचं की आता आपण शेवटच्या पार्टमध्ये आलेलो आहोत इंटरव्ह्यूच्या. नंतर प्रिपरेशन काय करायचं इंटरव्ह्यूसाठी विशेष. तर फर्स्ट ब्रश अप युअर नॉलेज. ओके, ब्रश अप युअर टीथ नाही, ते तर कोणीही करते. तर ब्रश अप युअर नॉलेज, विशेषतः सब्जेक्ट नॉलेज, आणि तेही विशेषतः ज्या जॉबसाठी तुम्हाला जायचं आहे त्या जॉबशी रिलेटेड नॉलेज, त्याला ब्रशअप करा. ब्रशअप करणं म्हणजे काय करणं, रिव्हिजन देणं. ओके, थोडंसं ओव्हरलुक करणं, थोडंसं त्याबद्दलची जाण्याच्या पूर्वी थोडंसं पाहणं, दॅट इज कॉल्ड ब्रशअप. त्यानंतर रिसेंट प्रोडक्ट डेव्हलपमेंट्स किंवा रिसेंट अपडेट्स, रिसेंट चेंजेस. तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे तर त्या कंपनीचे काही प्रोडक्ट्स असतात, तर त्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला असली पाहिजे. ओके, जुने प्रोडक्ट्स त्या कंपनीचे कोणते होते, लेटेस्ट प्रोडक्ट्स काय आहेत, ऑफर्स वगैरे काही आहेत का, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. असं जर असेल तर त्या संदर्भात जर तुम्ही कॉमेंट्स केले तर त्यांना कळून येईल की याला नक्कीच आपल्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे, याला सर्व माहिती त्याच्याबद्दल आहे. आणि जनरली करंट अफेअर्स जे असतं, हे चालू घडामोडी, ओके, त्यावरही प्रश्न विचारतात की व्हॉट इज गोइंग ऑन इन अमेरिका. तर तुम्हाला कळालं पाहिजे की देर इज द काउंटिंग ऑफ वोट्स ऑफ इलेक्ट्रॉल वोट्स ऑफ प्रेसिडेंट, ओके, ऑर फॉर प्रेसिडेंट. तर ते चालू आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि ते कुठं स्टॉप झालं तर 214 आणि 254, ओके, असं कुठेतरी ते थांबलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर अरेंज द डॉक्युमेंट्स अँड सर्टिफिकेट्स. तुम्ही जे डॉक्युमेंट्स घेऊन जाता दे शुड बी इन ॲन ऑर्डर, एका विशिष्ट ऑर्डरमध्ये अरेंज केलेले असावे. म्हणजे एकतर फर्स्ट जे सर्टिफिकेट असतं किंवा फर्स्ट क्लासचं जे सर्टिफिकेट असेल, फर्स्ट स्टँडर्डचं, पहिल्या वर्गाचं, तिथपासून ते लास्ट आज जिथे आहात तुम्ही तिथपर्यंतचे सर्टिफिकेट्स अरेंज करा. किंवा उलट्या रेंजने सुद्धा करू शकता. सगळ्यात आधी तुम्ही आजचं सर्टिफिकेट लावू शकता आणि त्याच्यानंतर मग शेवटचे सर्टिफिकेट्स, ओके, रिव्हर्स ऑर्डरमध्ये. कुठलीही ऑर्डर ठेवा, पण एका विशिष्ट ऑर्डरमध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हालाही पाहायला सोपं जाईल आणि तुमची फाईल जर त्यांच्या हातात असेल तर त्यांनाही ते पाहायला सोपं जाईल. ओके, रीड द इंटरव्ह्यू कॉल लेटर केअरफुली. ओके, बऱ्याचदा त्या कॉल लेटरमध्ये काही क्ल्यूज असतात, काही क्वेश्चन्स असतात, ॲन्सर्स असतात, आणि जर तुम्ही ते कॉल लेटर जर चांगलं व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला बरेचसे डाऊट्स क्लिअर होतात. ओके, काही छोट्या छोट्या नोट्स, छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये दिलेल्या असतात, आणि त्या इन्स्ट्रक्शन्स जर आपण त्या इंटरव्ह्यूमध्ये जर फॉलो नाही केल्या तर अशा वेळेस त्यांना कळून येतं की हा व्यक्ती केअरलेस आहे, हा व्यक्ती व्यवस्थित वाचन करत नाही, आणि म्हणून त्याला एक अंदाज काढला जातो की भविष्यामध्ये सुद्धा हा असाच केअरलेस राहील, आणि मग तुम्हाला तो सिलेक्ट करणार नाही. त्यासाठी इंटरव्ह्यूचं कॉल लेटर हे केअरफुली वाचा. ओके, त्यानंतर वेअर कम्फर्टेबल अँड सुटेबल क्लॉथ्स, हे तर सांगण्याची गरज नाही. ओके, आपण असेच कपडे घालायचे जे की सुटेबल आहेत आणि कम्फर्टेबल आहेत. उगाच टाईट घालायचे बॉडी दाखवण्यासाठी तर व्यवस्थित नाही आहे. तर जे कम्फर्टेबल आहेत असेच वेअर करायचे. त्यामध्ये पण डार्क शेड असलेले वगैरे नाही वापरायचे, जे लाईट कपडे असतात असे प्रिफर करायचे. ओके, त्यानंतर रिच द प्लेस इन टाईम. ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणी वेळेच्या आत पोहोचा. त्यानंतर थिंक पॉझिटिव्ह. ओके, तिथं गेल्याच्या नंतर पॉझिटिव्ह विचार करा. तुम्हाला किती पोस्ट पाहिजे असतात, एकच पोस्ट पाहिजे असते, बरोबर आहे. आणि त्यामुळे इंटरव्ह्यू 2 पोस्टसाठी असेल, 3 पोस्टसाठी असेल किंवा एका पोस्टसाठी असेल, आपल्याला एकच पाहिजे आहे ना, तर ठीक आहे, तर ती आपलीच आहे असं समजून तिथेशी जायचं. ओके, उगाच असा विचार नाही करायचा तिथं खूप जण येतील, माझ्यापेक्षा खूप हुशार असतील, मग माझं कसं होईल. ओके, डोंट थिंक लाईक दॅट, जस्ट थिंक पॉझिटिव्ह. ओके, आपलाच नंबर लागणार आहे आणि आपलंच सिलेक्शन होणार आहे, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. टेक रेग्युलर डीप ब्रिथिंग टू रिमेन काम. ओके, बऱ्याचदा काय होतं, आपण नर्व्हस होतो, कारण आपण इंटरव्ह्यू सारख्या गोष्टी कधी फेस केलेल्या नसतात, आणि नर्व्हस झाल्यामुळं काय होतं, आपला कॉन्फिडन्स लूज होतो. आणि हे जर करायचं नसेल तर डीप ब्रिथिंग घ्यायची. ओके, दीर्घ श्वास घ्यायचा, जेणेकरून आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळेल आणि आपण नर्व्हस होणार नाही. ओके, त्यानंतर काही क्वेश्चन्स हे ठरलेले असतात, एक्सपेक्टेड असतात. ओके, हे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात, सॉरी इंटरव्ह्यूमध्ये येतातच. तर ते कोणते असतात, फॉर एक्झाम्पल इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हा प्रश्न ठरलेला असतो, म्हणजे स्वतःचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन द्या.
तर 4-5 वाक्य असे तयार ठेवायचे जे की रेडीमेड ॲन्सर म्हणून तुम्ही कुठेही वापरू शकता, असे स्वतःचे वाक्य तयार करा. त्यानंतर व्हाय डू यू वॉन्ट टू बी विथ अस? आमच्यासोबत तुम्हाला का यावं वाटतं किंवा आमची कंपनी तुम्हाला का जॉइन करावीशी वाटते? ओके. अशा वेळेस काहीतरी खोटं सांगावं लागेल तुम्हाला किंवा खरं जरी असेल तरी ते चांगल्या पद्धतीनं सांगावं लागेल, की तुमची कंपनी खूप नामांकित आहे, ओके, खूप फेमस आहे आणि हे माझं एक स्वप्न होतं, की तुमच्यासारख्या एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये जॉब करायचा. ओके. इट वॉज माय ड्रीम टू वर्क इन सच अ फेमस अँड फॅब्युलस कंपनी लाइक युअर्स. असं काहीतरी मोठ्या शब्दामध्ये उत्तर द्यायचं. त्यानंतर व्हाय डू यू वॉन्ट टू चेंज युअर जॉब? जर तुम्ही ऑलरेडी एका जॉबवर असाल आणि दुसरीकडे जॉबसाठी अप्लाय केला असेल, तर त्यावेळेस हा प्रश्न 100% राहतो, की व्हाय डू यू वॉन्ट टू चेंज? यू हॅव ऑलरेडी अ जॉब, देन व्हाय डू यू वॉन्ट टू कम हिअर? काय गरज काय पडली? अशा वेळेस निगेटिव्ह उत्तर नाही द्यायचे. तिथला बॉस खडूस आहे किंवा ते पेमेंटच देत नाहीत किंवा तिथं सगळे भांडणच करतात. ओके. डोंट गिव्ह सच टाइप ऑफ निगेटिव्ह आन्सर्स. त्यांना सांगा, की आय फाइंड युअर कंपनी अ बेटर वन दॅन द फर्स्ट अर्लियर वन. ओके. आधीच्या कंपनीपेक्षा मला तुमची कंपनी चांगली वाटली आणि म्हणून मला तुमच्यासारख्या कंपनीमध्ये काम करावं वाटतं. ओके. एक इच्छा आहे माझी, की अशा कंपनीमध्ये काम करावं. निगेटिव्ह मार्क्स करायचे नाहीत कोणाबद्दलही. त्यानंतर व्हॉट आर युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस? हाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, की तुमच्यामध्ये चांगलं काय आहे जेणेकरून आम्ही घ्यावं आणि तुमच्यामध्ये कमतरता काय आहेत ज्या की तुम्ही भरून काढू शकाल किंवा ज्याच्यापासून आम्ही जपून राहायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही स्ट्रेंथमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी सांगू शकता आणि विकनेसेस शक्यतो असे सांगायचे जे की तुम्ही कव्हर करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, की आय डोंट लाइक टू बी ऑन सोशल नेटवर्क्स किंवा सोशल ॲप्स. ओके. म्हणजे मला फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे वगैरे आहे, इंस्टाग्राम आवडत नाही, असं सांगायचं. ओके. हा ॲक्च्युली काय आहे, विकनेस नाही आहे. हा कंपन्यांसाठी स्ट्रेंथ आहे. का? कारण की तुम्ही जर सोशल ॲप्सवर जर वेळ घालत असाल, तर कंपनीचं काम कोण करणार? ओके. त्यामुळं अशा गोष्टी विकनेसमध्ये सांगायच्या, जेणेकरून कंपनीला तो विकनेस वाटणार नाही. ठीक आहे. त्यानंतर वुड यू बी विलिंग टू ट्रॅव्हल? हा एक प्रश्न जर तो जॉब ट्रॅव्हलिंगचा असेल तर ते विचारतात. तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला आवडेल का? जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला होच म्हणावं लागेल, आवडत नसेल तरीसुद्धा. त्यानंतर फेसिंग अँड इंटरव्ह्यू. आता फेसिंग अँड इंटरव्ह्यू आणि टेक्निक्स. इंटरव्ह्यूला फेस करताना कुठल्या कुठल्या टेक्निक्स यू कॅन यूज टू मेक युअर इंटरव्ह्यू अ बेटर वन. ओके. तर वेट फॉर युअर नेम टू बी अनाउन्स्ड. तुमचं नाव जोपर्यंत समोरचं ते बोलवणारा किंवा अनाऊन्स करणारा व्यक्ती उच्चारत नाही तोपर्यंत शांत बसून राहायचं. उच्चारल्याच्या नंतर सीक परमिशन बिफोर यू एंटर. सीक मीन्स घ्या किंवा शोधणे होते, पण तशी घ्या, परमिशन घ्या आतमध्ये एंटर करण्याच्या आत. म्हणजे मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम वगैरे वगैरे. त्यानंतर डायरेक्ट धसधसमध्ये घुसायचं नाही, आधी परमिशन घ्यायची नंतरच जायचं. त्यानंतर ग्रीट द इंटरव्ह्युअर्स फॉर्मली अँड इन अ प्लिझंट मॅनर. प्लिझंट मीन्स हसत हसत. ओके. हसऱ्या चेहऱ्याने आतमध्ये एंटर झाल्याच्या नंतर, त्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर, जिथं कुठे तुमची चेअर असेल बसायची तिथे गेल्याच्या नंतर त्या सगळ्यांकडे हसून त्यांना काय करायचं, ग्रीट करायचं. ग्रीट करायचं म्हणजे त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग वगैरे जे काय असेल तर त्यामध्ये ग्रीट करायचं. ग्रीटिंगचं जर लेडी असेल तर आपल्या इंडियन कल्चरमध्ये जनरली गुड मॉर्निंग मॅडम. ओके. आणि नंतर मग उरलेलं गुड मॉर्निंग सर्स असं म्हटलं जाते. ओके. पण बऱ्याचदा काय होतं, सीनियर लोकं असतात आणि मॅडम ज्युनियर असते. अशा वेळेस गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम म्हटलं तरी चालतं, काही बिघडत नाही. ओके. किंवा गुड मॉर्निंग एव्हरीबडी असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर डोंट सीट अनलेस आस्क्ड. खुर्चीजवळ जायचं पण बसायचं नाही. ओके. आणि थोडा वेळ झाल्याच्या नंतर त्यांना कळून येतं की हे अजून बसलेलं नाही. त्यामुळे ते तुम्हाला म्हणतील की प्लीज सिट डाऊन. ओके. ते काय असं म्हणणार नाही सिट डाऊन किंवा तुला दिसत नाही का खुर्ची, काहून बसला नाही असंही म्हणणार नाहीत. ते पण सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट करतील की प्लीज सिट डाऊन. ओके. अशाच वेळेस त्या चेअरमध्ये बसायचं, तोपर्यंत बसायचं नाही. नाहीतर ते कॉमेडीसारखं सिट डाऊन म्हटलं तर चेअर साईडला करसाल आणि खाली बसाल, तसंही करायचं नाही, चेअरवरच बसायचं. ओके. फक्त त्यांच्या परमिशनची, त्यांच्या कमांडची वाट पाहायची. त्यानंतर मेक प्रॉपर मेक प्रॉपर आय कॉन्टॅक्ट. ओके. क्लिअर युअर व्हॉइस अँड रिलॅक्स्ड पोश्चर. तुमचा नजर जी आहे तुमची ही समोरच्या व्यक्तींच्या नजरेला भिडली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की
2-2 मिनिट 3-3 मिनिट तुम्ही एक समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या एकाच्याच नजरेत पाहतात असंही नाही. ओके. एक लाईट आय कॉन्टॅक्ट सगळ्यांवर थोडा वेळाने झाला पाहिजे. ठीक आहे. असे जर नसेल तर याचा अर्थ तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही हा होतो. म्हणून आय कॉन्टॅक्ट करणं महत्त्वाचं आहे आणि जास्त वेळ रोखून पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे. सगळ्यांकडे थोडा वेळ तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यानंतर क्लिअर व्हॉईस, तुमचा आवाज क्लिअर असावा. ओके. तुम्ही जर ते मम्बलिंग किंवा पुटपुटण्यासारखं मर्मरिंग करत असाल तर दॅट इज नॉट युजफुल. तुमचा आवाज हा मोठा, स्पष्ट असावा, कर्कश पण नसावा. त्यानंतर तुमचं पोश्चर, बसण्याची जी स्टाईल आहे ते रिलॅक्स्ड असावं. असं टेन्समध्ये किंवा थकल्यासारखं किंवा खूप एक्साईट असल्यासारखं असंही नसायला पाहिजे. ओके. नॉर्मल पोश्चरमध्ये तुम्ही बसायला पाहिजे. नंतर डोंट इंटरप्ट इंटरव्ह्युअर्स, लेट देम कंप्लीट देअर क्वेश्चन. बऱ्याचदा काय होतं, समोरच्या व्यक्ती दोन प्रश्न असतात किंवा दोन त्या प्रश्नाचे भाग असतात. एक असतं स्टेटमेंट आणि त्यावर आधारित दुसरा क्वेश्चन. तर कधी-कधी आपण काय होतो, अर्धं स्टेटमेंट ऐकलं कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण ॲक्चुअली त्यांना उत्तर त्याचं अपेक्षित नसतं. त्याच्यानंतर काय घडणार आहे ते अपेक्षित असतं. ओके. जसं की युरोपच्या पलीकडे जो खंड आहे, तर आपण डायरेक्ट म्हणायचं नाही अमेरिका आहे सर, अमेरिका आहे. ओके. त्याला म्हणायचं असतं की युरोपच्या पलीकडे जो खंड आहे, ज्याला आपण अमेरिका नावाने ओळखतो, त्याचा शोध कधी लागला? असंही असू शकतो. ओके. तर त्यासाठी त्याचा प्रश्न पूर्ण होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग आपण ॲन्सर्स देण्याचा प्रयत्न करायचा. लिसन केअरफुली. ओके. ते जे सांगत आहेत, जे विचारत आहेत ते चांगलं समजून घ्यायचं. नसेल शक्यतो रिपीट विचारायचं नाही. ओके. पण बाय चान्स एखाद्या वेळेस होतं कधी-कधी आपलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही किंवा आपलं उत्तर संपायच्या आत त्यांनी प्रश्न जर सुरू केला तर आपल्याला थोडंसं कळालेलं नसतं किंवा एखादा प्रश्नच थोडासा कॉम्प्लेक्स असतो तर ते आपल्याला कळत नाही. अशा वेळेस त्यांना सॉरी म्हणायचं आणि तशाच वेळेस फक्त त्यांच्याकडून तो परत प्रश्न विचारायचा. ओके. डोंट आस्क क्वेश्चन टू इम्प्रेस. पण त्यांना आपण प्रश्न विचारायचे नाहीत. ओके. कारण की ते आपला इंटरव्ह्यू घ्यायला आलेत. आपण त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलेलो नाहीत. आणि जर चुकून आपण जर त्यांना प्रश्न विचारले तर ते मग आपल्याला ओव्हर स्मार्ट समजतात आणि ओव्हर स्मार्ट असल्याचा फायदा आपल्याला काहीही होत नाही. त्यांना तर होतच नाही, पण त्याचा आपल्यालाही फायदा होत नाही. ओके. आणि मग ते आपल्याला जॉब देण्याचं नाकारतात. आस्क इफ इट इज जेन्युइन ऑर इंटेलिजंट. हां, पण एखाद्या वेळेस बाय चान्स फारच महत्त्वाचा प्रश्न जर असेल, तर अशा वेळेस तुम्ही त्यांना परमिशन घेऊन, त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके. पण तो खरंच महत्त्वाचा असला तर. उगाच त्यांना टॉन्ट मारण्यासाठी किंवा त्यांची मजा घेण्यासाठी, फिरकी घेण्यासाठी प्रश्न विचारायचे नाही. त्यानंतर अव्हॉइड रिपिटेशन्स, लाँग सायलेन्सेस, गॅप फिलर्स. ओके. बऱ्याचदा काय होतं आपल्याला काही ॲन्सर आठवत नाही. मग आपण त्यावेळेस काय करतो, लाँग सायलेन्स ठेवतो. म्हणजे खूप वेळेस थांबतो किंवा रिपीट करतो. काही शब्द परत-परत रिपीट करतो. ओके. किंवा काही गॅप फिलर्स वापरतो. गॅप फिलर्स म्हणजे काय? जसं की वगैरे किंवा 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 ओके, ओके, ओके. मी थोडंसं ओके जरा वापरतो, पण एवढंही वापरायचं नाही. ते जेवढं टाळायला जमेल तेवढं टाळायचं. ठीक आहे. विशेषतः कशाला? वगैरे अशांना. त्यानंतर अव्हॉइड ॲन्सरिंग क्वेशन्स विथ जस्ट येस ऑर नो. उत्तरं देताना फक्त तो लांबलचक प्रश्न असतो, त्यांना अपेक्षा असते की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये द्यावं, लांबलचक द्यावं आणि पण आपण त्याचं उत्तर जर समजा म्हटलं की येस, नो, तर अशा वेळेस त्यांना वाटतं की हा काम असंच करेल, म्हणजे थोडंसंच करेल, जास्त करणार नाही किंवा चांगलं करणार नाही. त्यासाठी त्याचं उत्तर देताना येस, नोमध्ये जरी उत्तर असेल तरीसुद्धा त्याला एखादं स्टेटमेंट जोडून असं द्या की ज्यामुळे तो उत्तर एखाद्या वाक्यामध्ये कन्व्हर्ट होऊ शकेल, 1-2 वाक्यामध्ये वगैरे. जसं की ओके. ते नंतर एक्झाम्पल आपण बघणार आहोत. डोंट फील एम्बरास्ड टू ॲक्सेप्ट दॅट यू डोंट नो द ॲन्सर. बऱ्याचदा आपण काय करतो, आपलं अज्ञान, ओके, आपला इग्नोरन्स हे लपवण्यासाठी आपण खोटे ॲन्सर्स देत सुटतो, काहीही सांगत सुटतो. पण दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. त्याची अपेक्षा नसते त्यांना. त्यांना कशाची अपेक्षा असते तर तुमच्या ऑनेस्टीची, तुमच्या प्रामाणिकपणाची. एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नाही हे जर तुम्ही ॲक्सेप्ट करत असाल तर दॅट इज अ गुड थिंग. ओके. ती काही वाईट गोष्ट नाही आहे. कारण
आपण आफ्टर ऑल वी आर ह्युमन बिंग्स आणि इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम अ ह्युमन टू नो इच अँड एव्हरीथिंग. आपल्याला सगळं काही जगातलं माहीत असावं हे कोणालाही अपेक्षित नसतं. ठीक आहे, पण असंही त्याचा अर्थ होत नाही की आपल्याला काहीच माहीत नाही. ओके, जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सरळ म्हणू शकता की आय एम सॉरी, आय डोंट नो अबाउट दिस अँड दॅट. त्यानंतर बेग पार्डन टू आस्क देम टू रिपीट द क्वेश्चन. ओके, जर तुम्हाला एखादं क्वेश्चन कळालं नाही तर तुम्ही त्यांना म्हणू शकता आय एम सॉरी सर, आय डोंट हर्ड व्हॉट यू से, किंवा आय एम सॉरी सर, कुड यू प्लीज काय म्हणतात पण रिफ्रेम युअर क्वेश्चन. ओके, रिफ्रेम जर क्वेश्चन केला तर ते शब्द बदलून तुम्हाला विचारतात, तर असं तुम्ही विचारू शकता. पण एखाद्या वेळेस प्रत्येकच प्रश्नाला विचारलं तर ते चांगलं वाटणार नाही. ओके, जसं की इथं तुम्ही विचारू शकता की आय एम सॉरी बट कुड यू रिपीट द क्वेश्चन प्लीज, किंवा कुड यू क्लॅरिफाय द क्वेश्चन प्लीज. ओके, कुड यू क्लॅरिफाय द क्वेश्चन म्हटल्यानंतर तुम्हाला तो प्रश्न वेगळ्या शब्दात आणि सोप्या शब्दात विचारण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर एक्सप्रेस युअर ओपिनियन्स पोलाइटली. तुम्ही तुमचे मतं जे आहेत ते पोलाइटली सांगायचे, किंवा तुमचं मत आहे म्हणजे सगळ्या जगाचं मत आहे किंवा त्यांनी तुमचं मत ऐकलंच पाहिजे असं नाही. ओके, त्यावेळेस तुम्ही सहज म्हणू शकता की आय थिंक किंवा आय बिलीव्ह असं म्हणून तुम्ही तुमच्या शब्दाची सुरुवात करू शकता. ठीक आहे. डोंट क्रिटिसाइज ऑर स्पीक निगेटिव्हली किंवा निगेटिव्ह अबाउट युअर टीचर्स, कॉलिग्स, एम्प्लॉईज. ओके, तुमचे टीचर्स किती खराब असतील, तुमचे कॉलिग मीन्स सोबत काम करणारे लोकही खराब असतील, तुमचे एम्प्लॉयर्स मीन्स मालकही खराब असतील, बट डोंट स्पीक एनिथिंग निगेटिव्ह अबाउट देम और डोंट क्रिटिसाइज देम. ओके, माझा बॉस खूप खडूस होता म्हणून मी तो जॉब सोडत आहे, किंवा आमच्या सरांनी आम्हाला काही शिकवलंच नाही. ओके, काहीही म्हणायचं नाही. याच्यामधून तुमचं सर किती खराब होता हे कळत नाही त्यांना. त्यांना काय कळतो की हा जो कॅन्डिडेट आहे इंटरव्ह्यूला आलेला, हा दुसऱ्यांची बदनामकी करतो. म्हणजे उद्या आमच्या इथं जर जॉब केला आणि आमच्या इथून जर बाहेर जात असेल त्यावेळेस तो तिथेही आमची बदनामकी करेल, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे जे झालं ते झालं, त्यासाठी क्रिटिसाइज करू नये किंवा निगेटिव्ह बोलणं व्यवस्थित योग्य नाही. डोंट बोस्ट ऑर मेक अ शो ऑफ युअर लर्निंग. ओके, ठीक आहे, तुम्हाला एखादी गोष्ट चांगली जमत असेल पण त्याला एवढ्या बोस्ट नाही करायचं. बोस्ट मीन्स बढाया नाही मारायच्या. ओके, शांत शब्दात सांगायचं, विशेषतः तेवढाच पार्ट सांगायचं जेवढं तुम्हाला विचारलेलं आहे. त्यानंतर इफ यू वॉन्ट सम इन्फॉर्मेशन आस्क पोलाइटली. आणि जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल कंपनीच्या संदर्भामध्ये वगैरे वगैरे, ओके, तर अशा वेळेस तुम्ही तो विचारा, पण केव्हा ॲट द एंड ऑफ द इंटरव्ह्यू, सगळ्यात शेवटी. मध्ये थांबून नाही विचारायचं, सगळ्यात शेवटी त्यांना म्हणायचं कुड आय नो अबाउट. ओके, तुम्ही या गोष्टीबद्दल माहिती घेऊ शकतो का, असं करून तो प्रश्न विचारू शकता. तर वेट फॉर द इंटरव्ह्युअर्स टू टेल यू इट इज ओव्हर. ओके, इंटरव्ह्युअर्सची वाट पहा, जे तुमचा इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांनी सांगू द्या की तुमचा इंटरव्ह्यू झाला, तेव्हाच तो हॉल किंवा ती जागा सोडा, तोपर्यंत तशीच बसून राहा. देन गेट अप फ्रॉम युअर चेअर. ओके, नंतरच चेअरहून उठा, आधीच उठू नका. ओके, आपल्याला कळतंच थँक्यू वगैरे म्हटलं की आपल्याला संपत आलं असं हे कळतं, परंतु शक्यतो त्यांची वाट पहा की इट्स ओके, यू कॅन लिव्ह नाऊ, किंवा इट्स ओके, वी विल सी नेक्स्ट टाइम वगैरे, असं जेव्हा ते म्हणतील त्याच वेळेस उठायचं आपण तिथून. नंतर थँक ऑल द इंटरव्ह्युअर्स बिफोर यू लिव्ह. आणि चेअरहून उठताना किंवा उठण्याच्या जस्ट आधी सगळ्या इंटरव्ह्यू जेवढे कोणी असतील घेणारे त्यांना थँक्यू म्हणायचं आणि नंतरच तो हॉल सोडायचा. ठीक आहे, आता इंटरव्ह्यूइंग टेक्निक्स म्हणजे आपण कसा इंटरव्ह्यू घ्यायचा दुसऱ्यांचा. ओके, हा झाला आपला इंटरव्ह्यू. आता दुसऱ्यांचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, तर दुसऱ्याचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपण जॉबसाठी इंटरव्ह्यू घेऊ शकतो, अकॅडमिक ॲडमिशनसाठी इंटरव्ह्यू घेऊ शकतो, सेलिब्रिटी मीन्स एखादा फेमस व्यक्ती असतो त्याची मुलाखत म्हणतो आपण. ओके, तो इंटरव्ह्यू घेऊ शकतो. त्यानंतर एखाद्या कम्युनिटीचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो, किंवा बऱ्याचशा लोकांचा ग्रुप असतो त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो आपण. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय करायचं, तर वी शुड आस्क काही पर्सनल क्वेश्चन विचारायचे, काही एज्युकेशनलशी रिलेटेड प्रश्न विचारायचे, काही वर्क अँड एक्सपिरियन्स बद्दलचे प्रश्न विचारायचे. ओके, त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्यांची इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची, प्रश्न कसे तयार करायचे त्याबद्दलचा आहे. त्यानंतर बी क्लिअर अबाउट द पर्पज ऑफ इंटरव्ह्यू. तुम्हाला कुठल्या जॉबसाठी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, म्हणजे जॉबसाठी घ्यायचा आहे का अकॅडमिक ॲडमिशनसाठी घ्यायचा आहे का एखाद्या सेलिब्रिटीचा घ्यायचा का ग्रुपचा घ्यायचा आहे, तर ह्या आधी तुमचा पर्पज फिक्स पाहिजे आणि त्यानुसार तुमचे प्रश्न तशी तयार झाले पाहिजे. नाहीतर तुम्हाला ॲडमिशनचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याला उगाच विचारायचं तुला टायपिंग जमते का, किंवा
तुला जर एखादं कंपनी जर सांभाळायला दिली तर तू सांभाळू शकतोस का? ओके, ॲडमिशनचा आणि त्याचा काही संबंध नाही. तर अशा वेळेस ज्याचा संबंध आहे तेच प्रश्न तिथेशी विचारायला पाहिजे. विनाकारण दुसरे प्रश्न विचारायचे नाही. त्यानंतर ऑल्वेज बिगिन बाय ग्रीटिंग. समोरच्याला ग्रीट करा कधीही. जरूरत नाही की इंटरव्ह्यूला आलेल्या व्यक्तीनंच आधी ग्रीट करायला पाहिजे. जे इंटरव्ह्यू घेतात त्यांनी सुद्धा ग्रीटिंग केलेलं चालेल. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून तोही म्हणू शकतो, जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांच्याकडून सुद्धा. अँड एंड बाय थँकिंग द इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूला आलेल्या कॅन्डिडेटचं थँक्यू म्हणणारच, पण जो इंटरव्ह्यू घेत आहे त्याने सुद्धा थँक्यू म्हणायला पाहिजे. ओके, वेलकम वगैरे जे काय असेल ते. त्यानंतर बॉडी लँग्वेज अँड टोन. तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात याचा अर्थ तुम्ही काय फार मोठे झालात असा अर्थ निघत नाही. तर त्यासाठी काय पाहिजे, तुमचं बॉडी लँग्वेज आणि तुमचा टोन हा एकदम पोलाईट पाहिजे. पोलाईट मीन्स नम्र, फ्रेंडली पाहिजे, अप्रोप्रिएट पाहिजे आणि व्यवस्थित पाहिजे. ओके, बऱ्याचदा काय होतं, इंटरव्ह्यूला आलेले कॅन्डिडेट हे भितात, त्यांच्या मनामध्ये भीती असते, नर्व्हस असतात. अशा वेळेस तुम्ही जर त्यांना फ्रेंडली प्रश्न विचारले, फ्रेंडली त्यांच्यासोबत जर बिहेव केला तर ते चांगल्या पद्धतीने अँसर्स देऊ शकतात. ओके, नॉट क्रिटिकल ऑर ॲग्रेसिव्ह. क्रिटिकल पण राहायचं नाही आणि ॲग्रेसिव्ह पण राहायचं नाही. ठीक आहे, क्रिटिकल मीन्स समोरच्याला इंटरव्ह्यूला आलेल्या व्यक्तीचा टॉन्ट मारायचे, चुका काढायच्या वगैरे वगैरे. आणि ॲग्रेसिव्ह मीन्स आक्रमक. ओके, जास्त आक्रमक सुद्धा राहायचं नाही. त्यानंतर यूज व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स. सारखेच प्रश्न विचारायचे नाही, मिक्स करायचे प्रश्न. काही WH विचारायचे, काही येस नो विचारायचे. ओके, काही इनडायरेक्ट विचारायचे. त्यानंतर ट्राय टू मेक इंटरव्ह्यू टू फील ॲट इज. ओके, आलेल्या कॅन्डिडेटला फील ॲट इज म्हणजे चांगलं वाटावं. ओके, कम्फर्टेबल वाटावं याची काळजी करायला पाहिजे. याचं आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याला परेशान करण्यासाठी किंवा त्याला टेन्शन देण्यासाठी, टॉर्चर करण्यासाठी आपण इंटरव्ह्यू घेत नाही, हे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर यूज इनडायरेक्ट क्वेश्चन्स व्हाईल इंटरव्ह्यूइंग अ सेलिब्रिटी. ओके, एखाद्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा जर आपण इंटरव्ह्यू घेत असेल तर अशा वेळेस इनडायरेक्ट क्वेश्चनचा जास्त वापर करायचा. इनडायरेक्ट क्वेश्चन म्हणजे कसं, डायरेक्ट विचारायचं नाही, इनडायरेक्टली विचार. कसं की कुड यू प्लीज टेल अस अबाउट युअर स्कूल डेज, could you please tell us about the shooting of this film, okay, or could you please tell us about your experience in that company, okay, as a manager. अशा पद्धतीनं प्रश्न विचारायचे. डायरेक्ट म्हणायचं नाही की मला सांगा, सांगसाल का. ओके, जर सांगितलं तर चांगलं वाटेल असं त्यांना सांगायचं. नंतर मेन्शन अ फॅक्ट इन लाईफ ऑफ इंटरव्ह्यू, देन आस्क फॉर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. किंवा मग आधी काय करायचं, एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्याला म्हणायचं की तुम्ही त्या त्या निवडणुकीमध्ये अशा अशा मतांनी निवडून आला होतात, आम्हाला आठवते, तर थोडंसं मला त्याच्याबद्दल सांगता का त्या निवडणुकीबद्दल. ओके, म्हणजे आधी बॅकग्राऊंड सांगायचं आणि नंतर मग आधी एखादी इन्सिडेंट सांगायची आणि नंतर मग त्या इन्सिडेंटचं बॅकग्राऊंड त्यांच्याकडून माहिती करून घ्यायचं. पण हे कुठे चालतं, सेलिब्रिटीमध्ये चालतं. ओके, एखाद्या सेलिब्रिटीचा जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर. त्यानंतर यू कॅन मेक ब्रीफ नोट्स टू प्रिपेअर नेक्स्ट क्वेश्चन. अशा वेळेस तुम्ही त्यांच्या बोलण्यामधून जर एखादा पॉईंट तुम्हाला असा वाटला की याच्यावर प्रश्न विचारू शकतो, तर अशा वेळेस तुम्ही तो नोट करून ठेवू शकता. पण नोट करताना सगळं मन त्या लिहिण्यातच घालायचं नाही, नाहीतर त्या इंटरव्ह्यू देणाऱ्याला वाटेल की काय मला बोलावलं आणि हे बसलं लिहित. ओके, त्यामुळं असं दाखवायचं की दॅट यू आर पेइंग युअर अटेन्शन टू द स्पीकर अँड ॲट द सेम टाइम यू आर मेकिंग दोज शॉर्ट नोट्स ऑल्सो. तर अशा पद्धतीचं इंटरव्ह्यू तुम्ही घेऊ शकता.